ठीक आहे मुलांनो, लास्ट लेक्चर आपण एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट केला होता. आता नेक्स्ट या क्वेश्चन मधले आपले 5 एक्झाम्पल झाले होते. एक्झाम्पल नंबर 6 मला वाटतं मी तुम्हाला होमवर्कला दिला होता. चला पाहूया त्याचा आन्सर काय येतोय. एक्झाम्पल नंबर 6, negation of P and Q or P or negation Q. ओके बाळांनो, क्वेश्चन तोच आहे. काय तुम्हाला याचं काय लिहायचं आहे, याचं निगेशन लिहायचं. ओके, मग याचं जर निगेशन लिहायचं असेल तर बाळांनो सर्वात पहिले काय करावं लागेल, तर याचं निगेशन घ्यायचंय. मग सोल्युशन निगेशन इज, आपण डायरेक्ट निगेशन लिहिणार आहे. निगेशन इज, तुम्हाला त्याचं निगेशन घ्यायचं, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाका. निगेशन ऑफ P and Q or P or negation Q. हा, आणि त्याच्या बाहेर निगेशन लिही. ओके, हा. आता हे निगेशन घेताना बघा फार सिंपल आहे. हे बघा, हा ब्रॅकेट म्हणजे ही पहिली टर्म विथ निगेशन आणि हे बरोबर आहे. मग आपण काय करूया, हे जे निगेशन आहे हे या सगळ्यांना वाटून देऊ. मग सगळ्यात पहिले इथे निगेशन निगेशन काय होणार, कॅन्सल. म्हणजे इथे उरणार फक्त P and Q. ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन कॅन्सल झालं. ऑर झाला अँड, आणि इथे बाहेर जाईल निगेशन, निगेशन ऑफ P और निगेशन Q. ओके, मी इथे ऑरचा अँड केलाय म्हणजे लॉ यूज झाला कोणता, निगेशन ऑफ ऑर. म्हणजे काय, डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, आता मला इथे हा निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल झाला, त्यामुळे इथे निगेशन उरला नाही. पण ह्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन, तर हा निगेशन जो आहे हा बाण तुम्हाला इथे आतमध्ये द्यायचा. म्हणजे काय होईल, which is equivalent to P and Q. and आता मला हा निगेशन आत दिला, तर हा निगेशन जर आत दिला इथं होईल निगेशन P, ऑरचं निगेशन होईल अँड, आणि निगेशन Q चं निगेशन होईल Q. बरोबर आहे. सेम इथे काय वापरलंय, निगेशन ऑफ, ऑरचं निगेशन घेतलं म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन अँड, इथे निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल केला अँड निगेशन ऑफ निगेशन. हे दोन रूल वापरले अँड देअरफॉर माननो, देअरफॉर फायनल आन्सर तुम्हाला जे विचारलं होतं, निगेशन ऑफ निगेशन P and Q or P or निगेशन Q, हे निगेशन आहे P and Q or निगेशन P and Q. ओके बाळांनो, हे आहे फायनल आन्सर. ठीक आहे बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 6. काल होमवर्क लास्ट लेक्चर शनिवारी होमवर्क दिलं होतं, बरोबर आहे. सॉल्व्ह केलं असेल तर ठीक, नसेल केलं त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7, हेही सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. P or negation Q implies P and negation Q. P or negation Q implies P and negation Q. ओके बाळांनो, सोल्युशन करा बरं स्टार्ट.
सोल्युशन लेट. तुम्हाला याचं निगेशन घ्यायचं आहे तर ब्रॅकेट टाकलं. P or negation Q implies P and negation. बरोबर बाळांनो, याचं तुम्हाला काय घ्यायचंय, निगेशन घ्यायचंय. सिंपल आहे बाळांनो, पाहून घ्या पहिले. आतमध्ये इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशन असल्यामुळे आपण डायरेक्ट निगेशन सेपरेट करू शकत नाहीये. बरोबर आहे, म्हणजे काय इम्प्लिकेशन आहे, आपण डायरेक्ट निगेशन सेपरेट करू शकत नाहीये. मग आपण काय करणार सर, पहिले इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल लॉ यूज करून घ्यावा लागेल. मग सर्वात पहिले हा ब्रॅकेटच्या बाहेरचा निगेशन तसाच राहील. P और निगेशन Q तसाच राहील. दोन इंटरेस्ट ठेवला मी तो. ओके, आता मी विचार करतो इम्प्लिकेशनचा. इम्प्लिकेशन साठी कंडिशनल लॉ आहे. कंडिशनल लॉ काय सांगतो की जो ॲरोच्या टेलकडे आला याचं घ्या निगेशन. जर ॲरोच्या टेलकडे जो ब्रॅकेट आला त्याचं घ्या निगेशन. ॲरोच्या ऐवजी घ्यायचा ऑर आणि ॲरोच्या हेडकडे जो ब्रॅकेट आहे तो मात्र आहे असाच ठेवायचा. ओके, विच लॉ? सिन्स युजिंग कंडिशनल लॉ. ओके, ज्याला कंडिशनल लॉ आठवत त्यांनी मागच्या लेक्चरमध्ये पाहून घ्या. कंडिशनल लॉ काय? ॲरोच्या टेलकडे जो असेल त्याचं निगेशन घ्यायचं. तिथं पूर्ण ब्रॅकेट आहे टेलकडे निगेशन. ॲरोच्या ऐवजी ऑर घ्यायचा आहे आणि ॲरोच्या हेडकडे जो आहे तो ऍज इट इज ठेवायचा आहे. ओके बघा, परत पहिले आतमधलं हे निगेशन सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. हे या ब्रॅकेटचं निगेशन आहे, म्हणजे हे पी ला द्यावं लागेल, या ऑर ला द्यावं लागेल आणि निगेशन पी ला पण द्यावं लागेल. बरोबर आहे, मग हे निगेशन देऊन घे सर्वात पहिले. म्हणजे काय होईल, ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन. हे जर आत दिलं तेव्हा ब्रॅकेट तसंच ठेवायचं, ब्रॅकेट बदलायचं नाहीये. पीचं निगेशन निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड आणि निगेशन क्यूचं निगेशन क्यू, और पी अँड निगेशन क्यू. हा एक पर्याय आला तर, किंवा हे न यूज करता जर आपण डायरेक्ट निगेशन जरी कट केला तर चालत, आपण निगेशन कट करू टाकू. हे निगेशनच्या आतमध्ये देण्यापेक्षा मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच करूयात. कंडिशनल लॉ नंतर आपण असं करू, एक्झाम्पल वाढवण्यास छोटं करून घेऊ. एक्झाम्पल, हा जो निगेशन आहे ही पहिली टर्म, हा ऑर आणि ही सेकंड टर्म, हे निगेशन याला पण द्यायचं, याला पण द्यायचं आणि याला पण द्यायचं. म्हणजे दोन स्टेप्स कमी झाले डायरेक्टली. ओके, हे निगेशन दिल्यामुळे निगेशन निगेशन कॅन्सल, उरला फक्त ब्रॅकेट. काय उरणार? पी और निगेशन क्यू. निगेशन निगेशन एकमेका कॅन्सल. ऑरचं निगेशन झालं अँड, आणि इकडे ब्रॅकेटचं निगेशन, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ओके, इथं आपण बघा ऑरचं निगेशन घेतलं म्हणजे कोणता लॉ यूज केला? निगेशन ऑफ ऑर म्हणजे काय? डिसजंक्शन. ओके, हा आता पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन उरलंच नाही. ऑलरेडी जे आतलं निगेशन होतं जे बाहेर कॅन्सल झालंय ते, हे निगेशन एकमेकाला कॅन्सल झालंय. ओके, त्यामुळे राहिला फक्त हा ब्रॅकेट, याचं काही टेन्शन नाही. ऑरचा अँड झालाय, पण ज्या ब्रॅकेटला बाळून निगेशन आलाय, आता हे जे निगेशन आहे हे बाळून आपलं आतमध्ये इथे द्यावं लागेल. ओके, मग सर्वात पहिले हा पी और निगेशन क्यू तसाच आहे, हा अँड पण तसाच आहे. हे निगेशन आतमध्ये देऊया आपण. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑर आणि निगेशन क्यूचं निगेशन, निगेशन निगेशन कॅन्सल क्यू. ओके, इथे आपण अँडचं निगेशन घेतलंय, जे इथे आपण जर विचार केला सिन्स कोणती प्रॉपर्टी कोणता रूल वापरलाय, निगेशन ऑफ अँडचं निगेशन ऑर घेतलं म्हणजे निगेशन ऑफ कंजक्शन अँड निगेशन निगेशन एकमेकाला कॅन्सल केला म्हणजे निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन.
मग शेवटी पूर्ण आन्सर घ्या. देअरफॉर तुम्हाला निगेशन फाइंड करायचं होतं कोणाचं, तर पी और निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. याचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं होतं. निगेशन किती आलंय, ते आलंय पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और क्यू. ओके बाळांनो, पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, सर्वांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. शक्यतो एक्झाम्पल माझ्याबरोबर सॉल्व्ह करा. हा, आधी सॉल्व्ह केल्या तर झालं, पण नंतर पाहून लिहिण्यापेक्षा आणि स्क्रीनशॉटवर नंतर पूर्ण करण्यापेक्षा बरोबर लिहिलं तर व्यवस्थित समजून जाईल. परत हे लेक्चर्स युट्यूबला अपलोड होत राहत आहेत सध्या, पण बरेच जण रिपीट लेक्चर नाही करती. तेव्हा ज्यांना शक्यतो असं वाटतंय की आपला एक्झाम्पल काहीतरी राहिलंय किंवा रायटिंग राहिलीय, तर शक्यतो सेकंड लेक्चर रिपिटेशन चालू असेल युट्यूब वरती, तेव्हा जरी लिहिलं तरी काही अडचण नाहीये. एक्झाम्पल नंबर 8, कारण की युट्यूब वरती झूम वर तरी लेक्चर गुंततं, युट्यूब वरती लेक्चर गुंतत देखील नाही. रेंज प्रॉब्लेम सुद्धा काही येत नाही, कंटिन्यू लेक्चर चालतं. ओके, क्वेश्चन 1चं लास्ट एक्झाम्पल नंबर 8. Example number 8. Negation of P or negation Q or P and negation Q. ओके बाळांनो, सॉल्व करा. लास्ट एक्झाम्पल आहे सोल्युशन. आपला काय फाइंड करायचंय, निगेशन. मग ठीक आहे, निगेशन इज, कोणाचं निगेशन फाइंड करायचंय, निगेशन पी और निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. ओके, याला ब्रॅकेट टाकायचा, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन. ओके बाळांनो, तर पहिला मुद्दा इथे क्लिअर कट दिसतंय. ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, आणि ही मध्ये कनेक्टिव्ह आहे. मग काय करायचं, हे डायरेक्टली आपण तिघांना सेपरेट करून, बरोबर. म्हणजे इथे काय होणार, निगेशन ऑफ निगेशन पी और निगेशन क्यू. ऑरचं निगेशन झालं अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ओके बाळांनो, आता इथे ऑरचं निगेशन अँड घेतलं म्हणजे आपण इथं कोणता लॉ यूज केला, निगेशन ऑफ. ऑरचं निगेशन घेतलं ना, मग निगेशन ऑफ डिसजंक्शन. एखाद्याने याला डी मॉर्गन्स लॉ जरी लिहिला तरी बाळांनो काही फरक पडत नाही. डी मॉर्गन्स लॉ आणि निगेशन लॉ किंवा निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ कंजक्शन, हे सगळं एकच आहे. ओके, मग ठीक आहे. आता निगेशन ऑफ डिसजंक्शन नंतर आता बाळांनो हा निगेशनचा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, हा निगेशन आपण ध्यानात घ्या. त्याचप्रमाणे इथे देखील हा निगेशन इथे आतमध्ये. जर हे निगेशन सगळे आतमध्ये दिले तर सर्वात पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ निगेशन पी, नंतर ऑरचं निगेशन झालं अँड,
आणि मिथ्याला निगेशन ऑफ निगेशन क्यू. नंतर हा जो अँड आहे हा आहे असा निगेशन पी अँडचं निगेशन ऑर, नंतर लास्ट निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके बाळांनो. हा आधी सर्वात पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण काय केलं तर ऑरचं निगेशन अँड लिहिलेलं आहे. बरोबर आहे. ऑरचं निगेशन लिहिलं म्हणजे तिथे रूल कोणता वापरला, शॉर्टली जर काहीच आठवलं तर निगेशन करणं हा डी मॉर्गन्स लॉ आहे. मग निगेशन ऑफ पण ऑर आहे नाही तर प्रॉपर डायरेक्टली निगेशन ऑफ डिसजंक्शन. अँड दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अँडचं निगेशन ऑर लिहिलं, मग अँड म्हणजे कंजक्शन, मग निगेशन ऑफ कंजक्शन. जे सुरुवातीपासून लेक्चर कळतात त्यांना कळत असेल डिसजंक्शन म्हणजे ऑर आणि कंजक्शन म्हणजे अँड. जर आठवत नसेल तर वरती समासामध्ये लिहून ठेवा. ओके बाळांनो. सर आता इथे सिंपल मुद्दा आहे. हा निगेशन निगेशन, हा निगेशन निगेशन आणि सुद्धा हा निगेशन ऑफ निगेशन. निगेशन निगेशन काय होणार बाळांनो, कॅन्सल होऊन जाणार. आणि म्हणजे इथे बाळांनो तुमचा फायनल आन्सर येतोय पी अँड क्यू अँड निगेशन पी और क्यू. ओके बाळांनो. आता इथे निगेशन ऑफ निगेशन, निगेशन निगेशन कॅन्सल केलं म्हणजे कोणता रूल वापरलाय, युजिंग निगेशन ऑफ निगेशन, युजिंग निगेशन ऑफ निगेशन. अँड देअरफॉर तुम्हाला बाळांनो कोणाचं निगेशन फाइंड करायचं होतं, निगेशन P और निगेशन Q और P अँड निगेशन Q याचं निगेशन फाइंड करायचं असेल ते किती आलं तर P अँड Q अँड निगेशन P और Q. ते एक्झाम्पल मी ऑलरेडी तुम्हाला होमवर्कला सांगितलेले होते. ज्यांनी सोडवले असतील त्यांनी चेक करून घ्यायचे, ज्यांनी सोडवले नसतील त्यांनी सोडवायचे लगेच. ओके बाळांनो, झालंय आन्सर. ओके, अशा प्रकारे आपला हा पॉइंट संपला. ओके, या पॉइंट मध्ये बाळांनो आपण काय स्टडी केलं तर हाऊ टू फाइंड द निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे सिंबॉलिक फॉर्म मध्ये जर असेल तर याचं निगेशन कसं फाइंड करायचं त्याकरता आपण बेसिक दोन लॉ यूज करत होतो, एक तर कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ जर गरज पडली तर. त्यानंतर आपण स्टडी करत होतो निगेशन ऑफ कंजक्शन म्हणजे अँडचं निगेशन ऑर असतं ते, आणि दुसरा होता निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे ऑरचं निगेशन अँड असतं. आणि निगेशन ऑफ निगेशन आला तर निगेशन मायनस सारखं वर्क करतं, मायनस मायनस जसा प्लस होतो निगेशन ऑफ निगेशन एकमेकाला कॅन्सल होतो. या प्रकारे आपण ही निगेशन पाहिले. याच्यामध्ये निगेशन ऑफ कंजक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन या दोघांना कंबाईनली निगेशन लॉ किंवा डी मॉर्गन्स लॉ असं पण म्हणतात. हा पण शक्यतो डी मॉर्गन्स लॉ ज्यावेळेस आपण सिंगल एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस डी मॉर्गन्स लॉ लिहायचे, पण शक्यतो जर स्पेसिफिक लिहिलं निगेशन ऑफ डिसजंक्शन निगेशन ऑफ कंजक्शन त्याचे उत्तर नाही आठवलं डी मॉर्गन्स लॉ शॉर्ट मध्ये. ओके, हा तर बाळांनो अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.4 चा क्वेश्चन नंबर 1 पाहिलं. बरोबर आहे. आता बाळांनो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे एक्सरसाइज 1.4 चा क्वेश्चन नंबर 2. पण त्याकरता आपल्याला बेसिक रूल लागणार आहे. तो रूल असा आहे, खाली घ्या, नोट. आता बाळांनो नोट अशी आहे की आपल्याकडे जर सपोज इफ P then Q, if P then Q हा फॉर्मॅट असेल
तर याचा अर्थ असतो दॅट इज P implies Q हा सिंबॉलिक फॉर्म झाला. तो व्हर्बल फॉर्म हा सिंबॉलिक फॉर्म. पण आपल्याला माहितीये वी नो दॅट काय तर आपल्याला माहितीये की युझिंग कंडिशनल लॉ कंडिशनल लॉ. आता कंडिशनल लॉ आपला 3 वेळा आलेला आहे बरोबर आहे. यापूर्वी सुद्धा आपण जिथे निगेशन पाहिले होते मित्रांनो तिथे मी तुम्हाला कंडिशनल लॉ बाय कंडिशनल लॉ काय सांगितले होते. आणि इथे आपला परत कंडिशनल लॉ आहे. कंडिशनल लॉ काय सांगतो का P इम्प्लाइज Q असेल तर याचा मिनिंग काय होतो. याचा मिनिंग होतो जो ॲरो इथे मध्ये ॲरो आहे बरोबर आहे. ॲरोची टेल म्हणजे मागची बाजू हेड म्हणजे पुढची बाजू बरोबर आहे. ॲरोच्या टेल कडे जो आहे त्याचं काय निगेशन. ॲरोच्या ऐवजी घ्यायचा ऑर बरोबर आहे. ॲरोच्या ऐवजी घ्यायचा ऑर आणि ॲरोच्या हेड कडे जो आहे तो आहे असा घ्यायचा. आणि बाळांनो याला आपण काय म्हणायचो कंडिशनल. याला आपण काय म्हणतो कंडिशनल लॉ. आता आपल्याकडे जर व्हर्बल फॉर्म मध्ये इफ देन मध्ये स्टेटमेंट दिलेलं असेल तर आपण हे स्टेटमेंट इफ देन सोडून ऑर मध्ये घेऊ शकतो बरोबर आहे. मग आपण काय म्हणतो देअरफॉर द स्टेटमेंट इफ P then Q can also be written as if P then Q. हे जे काही स्टेटमेंट आहे हे आपण आणखी कसं लिहू शकतो इथे आहे हा if P then Q आहे. हा आपण कसं लिहू शकतो आणखी written as not P or Q. हे दोन्ही एकमेकाला इक्वल आहे. इफ P then Q आणि नॉट P or Q. आता नॉट P म्हणजे काय निगेशन बरोबर आहे. मग तो नॉट आपण कुठं टाकतो जर एम इज आर वॉज वेअर आला तर त्याच्यानंतर नॉट टाकून देतो बरोबर आहे. तर आपण या प्रकारे सुद्धा हे स्टेटमेंट लिहू शकतो. म्हणजे इफ P then Q चं स्टेटमेंट आपण या प्रकारे लिहू शकतो कसं नॉट P or Q. ओके बाळांनो इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. साईडची जी नोट आहे ती तुमची थेरॉटिकल नोट आहे. पण मी काय करतोय तुम्हाला एका जेवढं गरजेचं आहे ते त्या क्वेश्चनच्या वेळेस देतोय म्हणजे जेणेकरून जास्त गोंधळ होणार नाही. ओके बाळांनो ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने. ओके आता त्या बाजूची नोट दिलेली आहे ती नोट ही थेरी. आता ती थेरी आपल्याला वापरायची आहे क्वेश्चन नंबर 2 साठी. मग खाली घ्या एक्झरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 2. Exercise 1.4 क्वेश्चन नंबर 2. ओके हा आता क्वेश्चन नंबर 2 काय रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट. Rewrite the following statements without using if dash 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 then dash 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 full stop. ओके
म्हणजे बाळांनो सर्वात पहिले क्वेश्चन समजून घेऊ आपण, काय क्वेश्चन आहे, नंतर याचे एक्झाम्पल पाहूया. तुम्हाला आता इथे खाली यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला खाली काही स्टेटमेंट दिले आहेत. ओके, फॉलोइंग स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला काही स्टेटमेंट दिली, हे स्टेटमेंट तुम्हाला रिराईट करायचे म्हणजे परत लिहायचे. म्हणजे आता लईचं काही उद्योग करायचा नाही, स्टेटमेंट परत लिहायचंय. पण स्टेटमेंट परत लिहिताना कसं लिहायचंय, तर हे स्टेटमेंट तुम्हाला इफ देन मध्ये दिलं असेल ते विदाउट युझिंग इफ देन लिहायचंय. म्हणजे त्या स्टेटमेंट मध्ये इफ देन दिला असेल तो इफ देन वापरायचा नाही. मग इफ देन ला इक्विव्हॅलेंट कोण असतो, निगेशन पी ऑर क्यू. बरोबर. आता बघा आपला ह्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला स्टेटमेंट असं दिलेलं असणार, कसं, इफ पी देन क्यू. बरोबर आहे, इफ पी देन क्यू. आणि तुम्हाला लिहायचं कसं आहे, नॉट पी ऑर क्यू. म्हणजे तो इफ देन जो आहे ना, हा इफ देन हा काढून टाकायचा आहे. आणि इफ देन कधी जातो, जर आपण नॉट पी ऑर क्यू घेतला तर. ओके बाळांनो, म्हणजे आपला सगळे आन्सर आता नॉट पी ऑर क्यू फॉर्म मध्ये लिहायचे. मग ठीक आहे बाळांनो, आपलं पहिलं एक्झाम्पल घेऊया म्हणजे आयडिया क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट एक्झाम्पल, इफ a man is a judge, then he is honest. बाळांनो मुद्दाम मी ते वाक्य इफ देन पाशी तोडून घेतलेलं आहे. ओके, हा. आता बाळांनो काय करायचं पहा, सर्वात पहिले हे जे काही स्टेटमेंट आलेलं आहे हे इफ देन मधलं स्टेटमेंट आहे पहा, इफ देन. त्यांचं म्हणणं हा इफ देन काढून टाकायचा. मग हे जे पहिलं आहे याला पी, हे दुसरं आहे याला क्यू. मग सोल्युशन सर्वात पहिले तो पी आणि क्यू बाजूला करून घ्यायचं. हिअर पी इज, पी काय, अ मॅन इज अ जज. आणि क्यू काय बाळांनो, क्यू ही म्हणजे कोण, अ मॅन. टाकली ही इज जर लिहिली तर काय फरक पडणार नाही. ही इज हॉनेस्ट. पण तिथे अ मॅन आहे, डोक्यात ठेवा, मुद्दा माणूस ठेवलं. ओके बाळांनो, आता पी झाला, क्यू झाला. आता आपण सिम्बॉलिक फॉर्म घेऊया. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज P implies Q. याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे P implies Q. If P then Q म्हणजे P implies. पण आता आपल्याला माहिती आहे we have P implies Q is logically equivalent to negation P or Q. हे आपल्याला माहिती आहे. कोणता लॉ आहे तो, कोणता लॉ आहे तो आहे कंडिशनल लॉ. बरोबर आहे. मग आता हा कंडिशनल लॉ जो आहे हा आपल्याला माहिती आहे. इथे वाटलं आपण रिझनिंग लिहू शकतो. सिन्स काय, हा कंडिशनल लॉ. बरोबर आहे. मग आता बाळांनो इथे निगेशन पी ऑर क्यू म्हणजे तुम्हाला हे असं लिहायचं नाही, इकडे ह्या फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे आता याचा अर्थ काय होईल, देअरफोर द स्टेटमेंट इज, ओके बाळांनो, ते स्टेटमेंट इफ दे न लिहिता वापरायचं, न घेता वापरायचं लिहायचं आपल्याला. मग ते निगेशन पी, पी म्हणजे काय, अ मॅन इज जज. तुमचं आन्सर हे आहे बाळांनो, निगेशन पी और क्यू. आता पी आहे, क्यू आहे, वापरायचे. पहिले पी काय, अ मॅन इज जज, याचं निगेशन होईल अ मॅन इज not a judge. A man is not a judge. आणि मध्ये आता घ्यायचा or आता क्यू ऍज इट इज घ्यायचा. क्यू काय, ही इज हॉनेस्ट. ओके बाळांनो, आणि बाळांनो हे आलं तुमचं फायनल आन्सर. आता पहा ते स्टेटमेंट आहे आपण इफ देन न वापरता लिहिलं तर या प्रकारे लिहायचं.
पहिल्या स्टेटमेंट मध्ये नॉट टाकायचा, मिडलला कनेक्टिव्ह ऑर घ्यायचा, सेकंड स्टेटमेंट आहे असं घ्यायचंय. ओके, हे आहे तुमच्या इफ देनला पॅरलल स्टेटमेंट. ठीक आहे बाळांनो. सेकंड घेऊया. सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल. इफ बुक मध्ये चूक झाली तिथे इट प्रिंट झालाय तर इफ आहे. इफ 2 इज ए rational number, then 2 is irrational number. ओके बाळांनो, सेम उद्योग करायचा आहे पूर्ण ऍज इट इज, जसं मागच्या वेळेस तसं. हे एक्झाम्पल, हे स्टेटमेंट इफ देन मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला इफ देन न वापरता हे स्टेटमेंट परत लिहायचंय. मग ठीक आहे, आता हा जो इथे जो आलेला आहे, हे पहिलं स्टेटमेंट म्हणजे पी, हे दुसरं स्टेटमेंट म्हणजे क्यू, बरोबर आहे. मग कसं लिहिणार? सोल्युशन. सोल्युशन लेट. इथे काय घेणार? पी. पी काय आलेला आहे? 2 इज ए रॅशनल नंबर. क्यू, क्यू काय आलेला आहे? 2 इज इरॅशनल नंबर. irrational number. Okay, the symbolic form is, symbolic form काय होईल? P implies Q, बरोबर आहे. कारण आपण तोच फॉर्मॅट वापरतोय. लक्षात ठेवा, बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं इफ आहे, इट प्रिंट झालेला आहे, तो प्रिंटिंग मिस्टेक क्लिअर करायची आहे. वी नो दॅट. हा, आता आपला इम्प्लिकेशन नकोय. मग इम्प्लिकेशन हा कोणाला इक्वॅलेंट असतो? वी नो दॅट P implies Q is equivalent to negation P or Q. हे आपल्याला माहिती आहे. ओके, बाय विच लॉ? कोणता लॉ? कंडिशनल लॉ. इथे मी क्वेश्चन मार्क केला, तिथे तुम्ही लॉ लिहायचा आहे. ओके, देअरफोर द स्टेटमेंट इज, देअरफोर द स्टेटमेंट इज. आता बाळांनो, हे स्टेटमेंट तुम्हाला ह्या फॉर्मला लिहायचं, निगेशन पी और क्यू. मग आता पी काय आहे? 2 इज रॅशनल नंबर. मतलब निगेशन काय होईल? 2 इज नॉट, 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. और क्यू, हे आन्सर लिहितोय मी. क्यू, क्यू म्हणजे काय? 2 इज इरॅशनल नंबर. बरोबर बाळांनो, याला फायनल आहे. ओके, आणि लास्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही सर्वांना घ्यायचं आहे लगेच. लास्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल आहे इफ, एक्झाम्पल नंबर 3. ओके, इथे पण बाळांनो बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालं, इट प्रिंट झालाय. तो इफ करा, f of 2 is equals to 0, then f of x is divisible by x minus 2. ओके बाळांनो, थर्ड एक्झाम्पल आहे, सेम एक्झाम्पल आहे. ओके, काय होईल? सर्वात पहिले पी, पी काय होईल? f of 2 is equals to 0. नंतर क्यू, क्यू काय होईल? f of x is divisible by x minus 2. ओके, काय केला? इफ नंतरचा जो आहे तो पी आणि दे नंतर जो आहे तो क्यू घेतला आपण फक्त. ओके, मग इफ देनचा सिंबॉलिक फॉर्म काय असतो? पी इम्प्लाइज क्यू. मग पी इम्प्लाइज क्यू हा लॉजिकली इक्वॅलेंट कोणाला? निगेशन पी और क्यू ला.
कंडिशनल लॉ आणि मग therefore फायनल आन्सर ते स्टेटमेंट इफ देन यूज न करता जर लिहिलं तर काय करावं लागेल? त्याचा आन्सर आहे निगेशन पी ऑर क्यू. मग पी आहे, पी काय आहे? एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0. आता निगेशन करायचं म्हणजे नॉट, म्हणजे इज नॉट इक्वल टू करावं लागेल. बरोबर आहे? एफ ऑफ 2 इज नॉट इक्वल टू 0 और क्यू ऍडजस्ट ठेवायचा और एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. ओके बाळांनो, हे आलं फायनल आन्सर. ओके, हे आलं फायनल आन्सर. प्रत्येकाला एक्झाम्पल समजलं.